चला, आजच्या या रेकी लेवल 1 च्या प्री सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. तर सगळ्यात पहिला मला सांगा, तुम्ही सगळे कसे आहात? हॅप्पी आहात ना? सर्व कसे आहात? बघा, इथे आलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणून ती व्यक्ती आज या इकडे प्लॅटफॉर्मवर उपस्थित आहे. जर काही प्रॉब्लेमच नसता, आयुष्य अगदी सरळ सुरू असतं, तर ती व्यक्ती आज या प्लॅटफॉर्म वरती नसती. मला कोणी सांगू शकतं का कोण कोण कुठून कुठून आहे ते? तुमचं लोकेशन कळेल का मला, कोण कुठून आहे ते? बरं, तुमच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करून आणण्यासाठी किती लोक तयार आहात? स्वतःच्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणण्यासाठी किती लोक तयार आहात? हँड रेस करा, इन्क्लुडिंग मी. कोण कोण तयार आहे आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणण्यासाठी? गुड. तर बघा, तुम्ही आता इथे उपस्थित आहात. इथून पुढे पुढचे 4 दिवस आपला हा क्लास कंटिन्यू चालणार आहे. आणि जर इतके दिवस मी ऍड लावली होती की हा क्लास फ्री आहे, जर मी आता सांगितलं हा क्लास फ्री नाहीये, तर बघा, आपण सगळ्याच गोष्टी ह्या पैशांमध्ये मोजतो. फक्त आता एक गोष्ट करा, सर्वांचे श्वास व्यवस्थित सुरू आहेत की नाही ते एकदा चेक करा. श्वास घेऊन बघा बरं, तुमचे श्वास सुरू आहेत की नाही. आता हा श्वास आणि हा श्वास घेण्यासाठी लागणारा वेळ तुम्ही परत आणू शकता का? कितीही पैसे खर्च केले तरी हा श्वास आणि त्यासाठी लागणारा वेळ तुम्ही परत आणू शकत नाही. तर आपल्या या रेकी लेवल 1 च्या क्लासची हीच इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्हाला तुमचे सर्व श्वास आणि हा जो वेळ आहे पुढच्या 4 दिवसातला 4 तासांचा, हा तुम्हाला इथे इन्व्हेस्ट करायचा आहे. कोणत्याही परिस्थितीत व्हिडिओ ऑन करून बसायचा आहे आणि तुमचे पूर्ण अटेन्शन ह्या क्लासमध्ये असलं पाहिजे. कळलं इथपर्यंत सगळ्यांना? जर कोणीही इथे लक्ष दिलं नाही, व्हिडिओ ऑफ ठेवून बसले, तर काय होणार आहे? ह्याचा अर्थ तुम्ही कुठेतरी मल्टीटास्किंग करत आहात, तुमचं इथे लक्षच नाहीये. मल्टीटास्किंग करून तुम्ही रेकीच्या ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये अनुभवू शकत नाही. तर तुमची इन्व्हेस्टमेंट कळली, तुमचे श्वास आणि त्यासाठी लागणारा वेळ. तर आता आपण सुरुवात करूया. मी डॉक्टर पूजा परब तुम्हा सर्वांचं आजच्या सेशन मध्ये स्वागत करते. वेलकम वेलकम वेलकम. तर बघा, आपल्या पुढचा 10 दिवसांचा सिलेबस काय असणार आहे ते आपण सबकॉन्शियस माइंड बघणार आहोत. मानवाचं सबकॉन्शियस माइंड कशा प्रकारे काम करतं ते बघणार आहोत. त्यानंतर रेकी म्हणजे काय, रेकीचा इतिहास, रेकीची तत्व, रेकीचे फायदे आणि रेकी बद्दल असणारे भारतामधील गैरसमज हे आपण बघणार आहोत. त्यानंतर औरा म्हणजे काय, एखाद्याचा औरा बघायला आणि फील करायला शिकणार आहोत. 7 चक्रांचं महत्व, आपल्या शरीरातील 7 चक्रांचं महत्व आपण बघणार आहोत. त्यानंतर शक्तिपात घेणार आहोत, एनर्जी ऍक्टिव्हेट करणार आहोत. अन्न आणि पाण्याला चार्ज करायला आपण शिकणार आहोत. आपले शब्द आपल्या हातातील पाण्याला तीर्थाची चव कशी आणतात ते आपण बघणार आहोत. त्यानंतर रेकीद्वारे आजारांवरती उपचार कशा प्रकारे करायचे ते सुद्धा आपण या क्लासेसमध्ये शिकणार आहोत. आणि शेवटच्या दिवशी जे लोक लाईव्ह क्लास अटेंड करतील त्यांना मी मनी मंत्र सुद्धा देणार आहे. रेडी सर्व? आणि हे सर्व आपण कोणत्याही जादूने बघणार नाहीये, तर एका सायंटिफिक वेने आपण ह्या गोष्टी शिकणार आहोत. बघा, तुमचा फोकस जर इथे असेल तर तुम्ही क्लास अगदी सहजतेने शिकू शकाल. जर तुम्ही व्हिडिओ ऑफ ठेवून
इतर कोणतं मल्टीटास्किंग करत राहिलात तर तुमचं लक्ष इथे लागणार नाही. तुमचा फोकस जिथे जातो, रिझल्ट पण तुम्हाला तुमच्या आयुष्यात तसाच येत असतो. वही आणि पेन घेऊन बसल्यात ना सर्व? तर सगळ्यात पहिला टास्क आहे हा आत्ताचा, की तुमच्या आयुष्यामध्ये किती दुःख आहे ते तुम्हाला आता इथे लिहायचं आहे. तुमच्या आयुष्यातील दुःख आता पेपरवर लिहा. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असू शकतात. कोणी म्हणेल आज कामवाली बाई उशिरा आली, कोणी म्हणेल माझी बस आणि ट्रेन कधीच वेळेत येत नाही, ऑटो मला कधीच वेळेत मिळत नाही, टॅक्सी मला कधीच वेळेत मिळत नाही. प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे असू शकतात. कोणाची बायकोच नीट वागत नाही, कोणाचा पतीच नीट वागत नाही, काहींच्या घरात मुलं नीट ऐकत नाहीत. काहीही प्रॉब्लेम असतील ते आता तुम्हाला इथे ऑन पेपर लिहायचे आहेत. हा टास्क खूप महत्वाचा आहे. तो ह्यासाठी की बघा, एखादा शेतकरी जसं शेतामध्ये एखादं धान्य पेरतो, पण सांगा मला त्या धान्य फक्त ते धान्यच उगवतं का? की त्या धान्यासोबत अजूनही इतर तण उगवत असतात. मग शेतकरी काय करतो की त्याला जे धान्य हवं आहे तो तेवढंच पीक ठेवतो, बाकीचे उगवलेले रान आहे ते काढून फेकून देतो. तेच आपल्याला आपल्या ह्या टास्कच्या मार्फत करायचं आहे. आपल्या आयुष्यातील दुःख पहिला लिहून काढायची आहेत. इथे मी कोणालाच कोणाची दुःख विचारणार नाहीये, त्यामुळे तुमच्या मनात जे काही साठलेलं आहे ते तुम्ही इथे पेपरवर लिहून काढा. कोणताही छोट्यातला छोटा प्रॉब्लेम, कधी कोणाच्या घरी पाणीच वेळेवर येत नाही, कधी कोणाच्या घरी सारखी लाईट जाते, काहीही असू शकतं. एखाद्याला असा प्रॉब्लेम असेल की भारतामध्ये सगळ्यात जास्त जीएसटी भरावा लागतो, कोणाचं काहीही दुःख असेल, कोणाला अगदी सकाळी पहाटे लवकर उठायचा कंटाळा येतो, कोणाला रात्री लवकर झोपता येत नाही, खूप कामं असतात, सगळ्यांचं सगळं करायचं असतं. जो काही अडचण आहे ती लिहा. बघा, रेकी शिकण्यापूर्वी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. जसं की एखादा माठ असतो, त्या माठामध्ये जर खूप गढूळ पाणी असेल आणि त्या गढूळ पाण्यामध्येच आपण जर चांगलं पाणी ओतलं तर काय होईल? आपलं स्वच्छ पाणी स्वच्छ राहील की त्या गढूळ पाण्यासोबत ते सुद्धा खराब होऊन जाईल? म्हणूनच आपल्याला पहिल्यांदा आपल्या आयुष्यातील सगळी दुःख डिलीट करायची आहेत आणि त्यानंतरच आपल्या शरीरामध्ये मनामध्ये रेकीच्या पवित्र ऊर्जांचा अनुभव घ्यायचा आहे. ह्यासाठी सगळ्यात पहिला आपले प्रॉब्लेम्स पेपरवर लिहून काढणं गरजेचं आहे. आता बघा, तुमचा हा हात जनरली मागे किती जातोय बघा बरं. हात किती गेला मागे? बघा, एवढाच मागे गेला. आता हा हात तुम्ही जर पुढे घेतलात आणि म्हणालात येस आय कॅन डू इट, 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 आणि आता बघा आधीपेक्षा हात जास्त मागे गेला की नाही? ही आहे आपल्या शब्दांची ताकद. आता आपण ह्याच सकारात्मकतेसह आपल्या आयुष्यामध्ये आनंदाची प्रेरणी करणार आहोत. तुम्ही जर आनंदाची प्रेरणी केली तर तुमच्या आयुष्यात सुख समाधान नक्की येणार आहे. पण जर तुम्ही दुःख कवटाळून बसलात, बघा, दुःखांना दूर करणं किंवा आयुष्यातल्या जुन्या आठवणींना पुसून टाकणं सोपं नाहीये. पण आपण आपल्या ह्या लाईव्ह क्लासमध्ये पास्ट लाईफ मेडिटेशनच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील सगळ्यात कटू आठवणी पुसून टाकणार आहोत आणि आजपासून नवीन सकारात्मक जीवनाला सुरुवात करणार आहोत. तर हे आजपासूनचे पुढचे 4 दिवस तुमचे लाईफ चेंजिंगचे असणार आहेत. जे लोक व्यवस्थित क्लास करतील त्यांच्यासाठी माझं प्रॉमिस आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात सकारात्मकता अनुभवू शकणार आहात. प्रॉब्लेम्स लिहिले का सर्वांनी? मी इथे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, पण प्रॅक्टिस ही तुमची तुम्हालाच करायची आहे. ओनली युअर प्रॅक्टिस कॅन चेंज युअर लाईफ. आता हे प्रॉब्लेम्स लिहिल्यानंतर सुद्धा किती लोकांना वाटतंय की त्यांच्या आयुष्यामध्ये अजूनही खूप प्रॉब्लेम आहेत? अनम्यूट कोण होईल माझ्याशी आता इथे बोलण्यासाठी?
आमिर सर, तुम्ही अनम्यूट होणार का? करू तुम्हाला अनम्यूट? ऑप्शन आलाय बघा. हॅलो. हॅलो. हा, आमिर सर कुठून आहात तुम्ही? सोलापूर. तुळजापूर. सोलापूर. सोलापूर, अच्छा. बरं, आता हा मला मॅम. सांगा, मी तुम्हाला एक ऑफर देते. तुम्हाला मी ऑफर देते 5 कोटीची. पण त्या 5 कोटीच्या बदल्यात मला तुमच्याकडून काहीतरी हवं आहे. त्या 5 कोटीच्या बदल्यात मी तुमच्याकडे तुमचे 2 हात मागते. तुम्ही देऊ शकता का? नाही देऊ शकत. बरं, 10 कोटी देते. फक्त एकच हात द्याल? नाही. पाय, डोळे, कान, नाक? नाही, काही नाही. व्हेरी गुड. तुम्हाला मी थोडा वेळ म्यूट करते हा. मग विचार करा, ज्या भगवंताने आपल्याला डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जे एवढं कोट्यावधीचं शरीर दिलं आहे, त्याची व्हॅल्यू किती करतो आपण? किती जण आपल्या शरीराची काळजी घेतो, जपतो? काही लोक तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अगदी घाण्याला झोपलेल्या बैलाप्रमाणे काम करतात. आपलं शरीर हे खूप महत्वाची गोष्ट आहे. मी जरा माझी स्क्रीन शेअर करते. आपल्या आयुष्यामध्ये हे 7 पिलर खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. तर सगळ्यात पहिलं येतं आपलं शरीर. शरीरानंतर आपलं मन, मनानंतर आपले आयुष्यातले सर्व नातेसंबंध. बघा, आपलं जर शरीर चांगलं असेल, आरोग्यदायी असेल, तर आपण आपलं मन व्यवस्थित ठेवू शकतो. आपलं मन सुद्धा सकारात्मक असतं. मन आणि शरीर जर सकारात्मक असेल तर आपले सर्व नातेसंबंध चांगले असतात. आपली चिडचिड होत नाही. आपण सगळ्यांशी प्रेमाने आणि आपुलकीनेच वागतो. माइंड, रिलेशनशिप चांगले झाले की आपण एखादी नवीन गोष्ट मन लावून शिकू शकतो. मन लावून शिकल्यानंतर आपलं जे काही प्रोफेशन आहे, आपली जी काही कामं आहेत, ती आपण व्यवस्थित पार पाडतो. 5 पिलर जेव्हा आपले व्यवस्थित होतील, मजबूत होतील, त्यानंतर आपल्याकडे आर्थिकतेचा फ्लो सुद्धा चांगला असतो. पैसा आपल्याकडे सहजतेने येतो. आणि त्यानंतर 7वा पिलर, ह्या पिलरकडे सगळेच लोक वळतात असं नाही. जर कोणाला आध्यात्मिकतेमध्ये रस असेल तर ते सुद्धा लोक हे 6 पिलर मजबूत झाल्यानंतर आध्यात्मिकतेकडे अगदी व्यवस्थित वळू शकतात. तर तुम्हाला आजचा हा टास्क आहे, जो तुम्हाला क्लास संपल्यानंतर करायचा आहे. बॉडी, माइंड, रिलेशनशिप, लर्निंग, वर्क, वेल्थ आणि स्पिरिच्युअलिटी या तुमच्या आयुष्यातील 7ही पिलर कडून तुम्हाला ज्या अपेक्षा आहेत आणि आता जी परिस्थिती आहे त्याबद्दल लिहून आणायचं आहे. हा तुमचा टास्क आहे. बॉडी, माइंड, रिलेशनशिप, लर्निंग, वर्क, हेल्थ आणि स्पिरिच्युअलिटी हे पॉइंट लिहून घ्या वहीमध्ये. आणि त्याच्या पुढे आता समजा जर तुमच्या बॉडीमध्ये आता जर काही आजार असेल तर तो आजार लिहा आणि पुढे तुम्हाला काय अपेक्षित आहे ते मेन्शन करा. त्यानंतर पुढचे 4 दिवस कोणाही सोबत तुलना करायची नाही. स्वतःची कोणाही सोबत तुलना करायची नाही. टीका करायची नाही. कोणाही बद्दल कंप्लेंट, तक्रार करायच्या नाहीत. कोणाला जज करायचं नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवरती टीका करायची नाही. हे 5 रूल आपल्याला पुढचे 4 दिवस आपल्या आयुष्यामध्ये अनुसरायचे आहेत. आता अजूनही किती लोकांना वाटतंय की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, त्यांना मी प्रत्येक दिवस सेलिब्रेट करायला 2 कारणं देते. दुःख आहे असं अजूनही वाटतंय का? दुःख आहे असं वाटतंय का? बघा, तुम्ही जर गुगलला जाऊन सर्च केलं
की पृथ्वीवरून किती लोक एका दिवसातून जातात. दर दिवशी 10 लाखांपेक्षा जास्त लोक पृथ्वीवरून टाटा बाय बाय करून कायमस्वरूपी जातात. जर आपण आजची ही सुंदर सकाळ बघू शकलो, आपण आजचा हा दिवस बघितला झोपेतून उठल्यानंतर सकाळी, तर हा दिवस आपल्यासाठी सेलिब्रेशनचा आहे की नाही? त्यानंतर उठल्यानंतर आजूबाजूला आपण आपल्या घरात टोकावून बघितलं तर आपल्या सोबत आपले घरातील कुटुंबीय सदस्य सुद्धा उठलेले आहेत. तर ही दुसरी सेलिब्रेशनची गोष्ट आहे की नाही? आपण आणि आपले कुटुंबीय आज उठलो, झोपेतून उठलो, ह्याचा अर्थ सगळे जिवंत आहोत. त्या 10 लाख लोकांमध्ये आपला नंबर देवाने लागू दिला नाहीये. मग हे 2 रिझन सेलिब्रेशनसाठी ओके आहेत की नाही? आणि जे दुःख मी तुम्हाला लिहायला सांगितलं मगाशी पेपरवर, त्याचं काय करायचं ते ऐका. तो पेपर उचलायचा, होतील तेवढे बारीक तुकडे त्याचे करायचे आणि त्यांना आगपेटीला काडेपेटी लावायची, जाळून टाकायचं. जाळणं शक्य नसेल तर सरळ डस्टबिन मध्ये फेकून द्यायचं. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला पुढचे 90 दिवस करायची आहे. हे केल्याने काय होणार आहे, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल आणि एक दिवस असा येईल की सर्व प्रॉब्लेम नष्ट झालेले आहेत. तुम्हाला कळणार सुद्धा नाही की तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम कधी गेले आणि कुठे गेले. त्यासाठी लिहून काढण्याची किंवा जाळण्याची ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. आणि आपण लोक काय करतो, आपल्या आयुष्यात 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी काय झालं ह्याचा विचार करतो. बघा, जी व्यक्ती त्रास देऊन गेलेली असते ती व्यक्ती तो त्रास विसरून सुद्धा जाते. त्याच्या आयुष्यात ती व्यक्ती आनंदी आणि समाधानी असते. मग आपणच हा त्रास आपल्या डोक्यामध्ये सांभाळून ठेवलेला असतो. ह्याचा त्रास कोणाला होतो, त्या व्यक्तीला होतो की आपल्याला होतो? मग जुन्या गोष्टी आठवून डोक्यामध्ये साठवून काय होणार आहे, ह्याचा रिझल्ट काय येणार आहे? म्हणून इथून पुढचे 4 दिवस आपल्याला आपल्या आयुष्यात जे पाहिजे आहे त्याचीच पेरणी आपल्याला करायची आहे. आपल्याला यश हवं आहे तर यशाचाच विचार करायचा, यशाचीच पेरणी करायची. मेरी जिंदगी में दुःख कितना है यह नहीं सोचने का है हमें. दुःख किती आहे ह्याचा विचार करायचा नाही. जर आपल्याला आंबे खायचे असतील तर आंब्याचीच रोपं लावायची. कळलं इथपर्यंत? जाऊया पुढे. 2 रिझन मी दिले आहेत आनंदी जीवन जगायला. आपल्याकडे कोट्यावधी रुपयांचं हे शरीर आहे, त्याची काळजी घ्यायची आहे. कारण आपल्या आयुष्यातल्या 7ही पिलरचा आपलं शरीर हा मुख्य पाया आहे. तो मजबूत असेल तर आपण पुढची सगळी कामं व्यवस्थित करू शकतो. जर आपण आहोत, आपलं शरीर आहे, तर सर्व काही आहे. आणि आपल्यासोबत आपले कुटुंबीयही उठतात, म्हणजे आपलं तो दिवस आपण बघतो. ही 2 कारणं मी तुम्हाला दिली आहेत आनंदी जीवनासाठी. मग आजपासून आयुष्य हे कंप्लेंट मोडवर नाही तर कम्प्लिशन मोडवरतीच आपल्याला जगायचं आहे. आपल्याकडे 2 माइंड असतात, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड आपल्याला खूप मोठं वाटत असतं. जनरली लोकांना कॉन्शियस माइंड जे असतं ते मोठं वाटतं, पण रिअल मध्ये त्याची पॉवर ही फक्त 10%च आहे. आणि जे माइंड आपण दुर्लक्षित करतो म्हणजे सबकॉन्शियस माइंड, त्याची पॉवर आपल्या आयुष्यामध्ये 90% आहे. कॉन्शियस माइंड काय करतं, त्याची पॉवर खूप कमी आहे, इच्छाशक्तीच कमी आहे. ते लॉजिकली थिंकिंग करते असं वाटतं, पण रिअल मध्ये तसं काहीच नसतं. त्याची मेमरी सुद्धा खूप शॉर्ट टर्म असते. पण जर सबकॉन्शियस माइंडचा विचार केला तर आपल्या सर्व इमोशन्स, आपल्या सर्व सवयी, इंट्युशन्स हे सर्व सबकॉन्शियस माइंड मध्ये दडलेलं असतं. सबकॉन्शियस माइंड हे पूर्ण 24 तास वर्क करत असतं. जरीही आपण झोपलेले असू तरीही त्याला स्वतःच काही लॉजिक नाहीये. आपण त्याला जे इंटेन्शन देऊ,
इंटेन्शन देऊ त्याचप्रमाणे आपलं सबकॉन्शियस माइंड हे काम करत असतं. तर आता हे सबकॉन्शियस माइंड वर्किंग कसं करायचं ते आपण पहिला शिकूया. ह्याच्या 3 स्टेप्स आहेत: अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. तर सगळ्यात पहिलं आपण अफर्मेशन हे बघूया. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज लहान होते त्यावेळेला मा जिजाऊ त्यांना कोणत्या नावाने हाक मारित असत? कोणी सांगू शकतं? छत्रपती शिवरायांना मा जिजाऊने कोणत्या नावाने लहानपणी हाक मारली होती? त्यांना हाक मारली गेली होती बाळराजे. त्यांनी जेव्हा त्यांना बाळराजे कंटिन्यू म्हटलं, त्यांच्या औरामध्ये मनामध्ये ती गोष्ट लहानपणीच बिंबवली गेली. म्हणूनच आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी राजे भेटले. जर त्यांनी त्यांच्या मनामध्ये ही गोष्ट बिंबवलीच नसती तर त्या बाळाचं नंतर राजे झाले असते का? नसते झाले. कारण आपण जी गोष्ट लहानपणी मुलांना शिकवत असतो तीच गोष्ट मुलं बनत असतात. आणि आपण काय करतो? आपल्या आयुष्यामध्ये आनंद किती आहे ते बघण्यापेक्षा दुःख किती आहे ह्याचा विचार करतो. म्हणूनच दुःखाचा विचार करू नका. जी गोष्ट आपल्या मनात आहे तीच अस्तित्वात येणार असते. आपल्या शब्दांद्वारे असू दे किंवा मनाद्वारे असू दे. म्हणून जी गोष्ट पाहिजे आहे तीचच अस्तित्व आपल्याला निर्माण करायचं आहे, तीच आपल्याला मनात बोलायची आहे. आता मुलांना अभ्यासामध्ये मार्क्स आपल्याला चांगले हवे असतात, पण आपण त्यांना काय म्हणतो? अरे मूर्खा, तू अभ्यासच करत नाहीस. मग असं बोलून ते मूल अभ्यास करणार आहे का व्यवस्थित? आणि दुसरं, जर का आपण मुलांना सतत म्हणतो तू मूर्ख आहेस, तर ते मूल होणार आहे का? हुशार बनेल की मूर्ख बनेल? काही वेळेला आपण बघतो, आपण एखादं मूल लहान असतं त्याला म्हणतो, लहानपणीच म्हणतो, ह्याचं जाऊन पुढे काहीच होणार नाहीये, हा असाच होणार आहे. आणि काही वर्षानंतर आपण बघतो की ते मूल आपण त्याला लहानपणी जे बोललो होतो तेच मूल तसंच ते मूल मोठेपणी पण वागतंय. ह्याचा अर्थ काय? त्या मुलाच्या औरामध्ये आपल्या शब्दांनी ती जादू केली. म्हणून मुलांना तसं म्हणायचं नाही. आपण मुलांचं नाव ठेवतो घरामध्ये आदित्य आणि त्यांना हाका काय मारतो? ए अद्या इकडे ये, ए आदू इकडे ये. एवढं सुंदर नाव ठेवलं आदित्य. मग आद्या आणि अदू बोलून त्या नावाची एनर्जी आपण कुठेतरी डाऊन करून टाकतो. तर तसं करणं योग्य आहे का? जर मुलांना मार्क्स चांगले पाहिजे असतील तर तू खूप हुशार आहेस असंच म्हणायचं. तू खूप छान अभ्यास करतोस असंच म्हणायचं. जर एखाद्याला आपल्या मुलाला डॉक्टर बनवायचं असेल तर लहानपणी त्याला काय हाक मारणार? या डॉक्टर साहेब, बसा डॉक्टर साहेब. त्याप्रमाणे जर तुम्ही त्याला हाक मारली तर ते मूल खरंच मोठेपणी डॉक्टर बनवू शकतं. अजून आता जेव्हा आपलं बाळ चालायला लागलं होतं लहान असताना, अगदी छोटं बाळ जेव्हा चालतं त्यावेळेला किती पॅरेंट्स आपल्या बाळाला बोलले की तू थांब, धावू नकोस, पडशील. सगळेजण असंच बोलले की धावू नकोस, पडशील. तुम्ही हे अफर्मेशन त्या बाळापर्यंत पोहोचवलं. त्यानंतर तुम्ही त्याचं चित्र उभं केलं की ते बाळ पुढे जाऊन पडलं आणि तसं खरंच झालं, बाळ खरंच पडलं. मग विचार करा आपल्या शब्दांमध्ये किती ताकद आहे. का कोणतेच पालक असं नाही बोलले बाळाला की तू धाव, मी तुझ्या पाठीशी आहे? कोणीतरी बोलायला हवं होतं आणि बघायला हवं होतं की बाळ आता काय करतंय, चालतंय की पडतंय. बघा, ज्यांची बाळं लहान आहेत अजूनही त्यांनी हा नक्की प्रयत्न करून बघा. तुम्हाला रिझल्ट मी सांगते तसा नक्कीच येणार आहे. आता आपल्या शब्दांची जादूचं मी अजून एक तुम्हाला दाखवते उदाहरण. हे आहे डॉक्टर मसारू इमोटो. ह्यांनी पाण्याचे काही सॅम्पल्स जमा केले होते आणि त्या सॅम्पल्स वरती आपल्या शब्दांनी अफर्मेशन दिले. ज्या पाण्याला त्यांनी आय लव्ह यू असं म्हटलं त्या पाण्यामध्ये बघा किती सुंदर क्रिस्टल फॉर्म झाले आहेत. आता हे सगळं आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. हे त्यांनी मायक्रोस्कोपच्या खाली चेक केलं त्यावेळेला त्यांना हे क्रिस्टल दिसले.
आणि ज्या पाण्याला ते कंटिन्यू आय हेट यू असं म्हणाले होते, त्या पाण्यामध्ये हे अशा प्रकारचं गढूळ पाणी तयार झालं. खूप घाणेरडं असं ते पाणी तयार झालं. थँक्यू म्हणालेल्या पाण्यावर क्रिस्टल आले. आणि ज्याला म्हटलं की तू यू मेक मी सिक असे पाण्याचे क्रिस्टल खराब दिसले. याचाच अर्थ काय की पाण्यावरती सुद्धा आपल्या शब्दांचा फरक हा पडत असतो. आणि आपण आपल्या घरामध्ये किती पाणी असतं भरलेलं, रोजच्या वापरातलं पिण्याचं पाणी, आणि सगळ्यात महत्वाचं आपलं हे शरीर. आपलं हे शरीर 70% पाण्याने बनलेलं आहे आणि हे जग सुद्धा 70% पाण्याने भरलेलं आहे. मग विचार करा, आपण घरामध्ये जी एकमेकांविषयी द्वेष भावना बाळगतो, नकारात्मक विचार बोलतो किंवा एखाद्याबद्दल गॉसिप करतो, वादविवाद करतो, ह्याच्यामुळे काय होतं, आपल्या घरातील पाण्यावरती आणि आपल्या शरीरातील पाण्यावरती याचा परिणाम होतो. मग हे असं वाईट बोललेल्या पाण्याचे घाणेरडं पाणी दिसतं, हे कोणी पिऊ शकतं का? नाही पिऊ शकत. मग ब्रह्मांड सुद्धा अशा पाण्याला इग्नोर करतं. जर हे पाणी थँक्यू बोलल्यानंतर सुंदर क्रिस्टल फॉर्म करते, तर ब्रह्मांड सुद्धा अशा पाण्याकडे पॉझिटिव्हिटी प्रदान करत असतं. म्हणून इथून पुढे आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आयुष्यात सुद्धा वाईट शब्द तोंडातून काढण्यापूर्वी 10 वेळा विचार करायचा आहे. तुम्ही इतरांसाठी जरी बोललात तरी त्याचा वाईट इफेक्ट स्वतःवर पडणार आहे. आणि असं गढूळ झालेलं पाणी, आपल्या शब्दांनी गढूळ झालेलं पाणी आपण ग्रहण करतो. मग काय होतं, आपल्या शरीरामध्ये येतं सतत आजारपण, घरातली ऊर्जा खराब होते, डिस्टर्ब होते, घरात नकारात्मकता येते. मग आपण म्हणतो माझ्या घरात पैसाच टिकत नाही, माझ्या खिशात पैसाच टिकत नाही. ह्याचं मूळ कारण हे पहिला आपण स्वतः असतो. म्हणून आपले शब्द हे इथून पुढे समोरच्याला ऊर्जा देणारेच पाहिजेत. कोणताही वाईट शब्द आपण इकडे वापरायचा नाही. आता हे झालं पाण्याचं. त्याचप्रमाणे बघा, अन्नावर जे शिजलेला भात असतो त्याच्यावर सुद्धा डॉक्टर मसारू इमोटो यांनी एक्सपेरिमेंट केलं होतं. सेम भात घेतला, सेम बरण्यांमध्ये भरला गेला आणि त्याच्यावरती एकावर लव लव लिहिलं, हेट लिहिलं आणि नथिंग लिहिलं. ज्याच्यावर लव लिहिलं त्याला त्यांनी 30 दिवसांपर्यंत आय लव्ह यूचं अफर्मेशन ओरली दिलं, आणि ज्याच्यावर हेट लिहिलं त्याच्यावर ओरली आय हेट यू असं ते 30 दिवसापर्यंत बोलले, आणि नथिंगला असंच ठेवलं, त्याच्यावर काहीच केलं नाही. मग बघा, लव लिहिलेला भात अजूनही फ्रेश आहे. हेट लिहिलेल्या भातावरती लिटरली बुरशी चढली, आणि नथिंग ना बुरशी चढली ना फ्रेश राहिला, तो जसा खराब व्हायचा तसा तो झालाच. ह्याचा अर्थ आपल्या घरातील अन्न आणि पाण्यावरती आपल्या शब्दांचा प्रभाव पडत असतो. मग इथून पुढे तुम्हाला जे आयुष्य तुम्हाला हवं आहे तसेच शब्द वापरायचे आहेत. एखादी गृहिणी, तिला जर घरामध्ये 4-5 पदार्थ बनवायचे असतील, पण जर ती रागामध्ये असेल आणि त्या रागात जर तिने असे जेवण बनवलं तर तिथे सगळे व्हायब्रेशन्स त्या अन्नामध्ये उतरतात. पण हेच जर तिने 4 ऐवजी 2च पदार्थ केले, प्रेमाने केले, कारण आपलं कुटुंब आणि आपणच खाणार असतो अशा विचाराने केले, तर किती चांगला परिणाम होईल त्या अन्नावरती. काही जण जेवण बनवत असताना टीव्ही वरती सिरियल लावून बसतात, आणि सिरियल मध्ये हल्ली काय चालतं हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, वेगळं सांगायची गरज नाहीये. रोज रोज तर तेच असतं सिरियल मध्ये. कोणती सिरियल अशी आहे का की ज्याच्यामध्ये आनंदी वातावरण असतं, रडारड भांडण असतात, आणि सिरियल सुरू असताना त्याच आवाजाचे व्हायब्रेशन सुद्धा अन्नामध्ये जात असतात. अन्न बनवताना आपलं मन हे नेहमी पवित्र आणि शुद्ध असावं. सिरियस तर शक्यतो चालूच करू नका. अशा प्रकारे अफर्मेशन्सद्वारे आपल्या आयुष्यामध्ये अन्नावरती, पाण्यावरती परिणाम होत असतो. आता आपण पुढचं बघणार आहोत, व्हिज्युअलायझेशन. इथे वाक्य काय लिहिलंय स्क्रीनवरती, सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है.
आता हे वाक्य वाचल्यानंतर सुद्धा किती लोकांच्या डोळ्यापुढे हत्तीचं चित्र उभं राहिलं. मग तो सफेद असू दे किंवा पांढरा असू दे, सॉरी काळा असू दे. मी लिहिलं होतं सोचना नहीं है, तरी पण तुमच्या डोळ्यांच्या पुढे असं चित्र उभं राहिलं. आता बघा, जर कोणाच्या घरी एक साधारण 13, 14, 15, 16 या वर्षाची मुलगी असेल. आपण मुलगा किंवा मुलगी दोन्ही पकडूया, पण जनरली वयात आलेली मुलगी आपण तिचा विचार करूया. आता उदाहरणासाठी, आता जर वयात आलेली मुलगी क्लासला गेली असेल आणि क्लासमधून तिची येण्याची वेळ संपून गेली आहे. जर ती 7 वाजता रोज संध्याकाळी घरी येते, पण 7चे 7:30 झाले, 8 झाले, मुलीचा पत्ता नाहीये. तुम्ही मुलीला कंटिन्यू फोन करताय, पण मुलगी फोन उचलत नाहीये. क्लास टीचरकडे चौकशी केली, तरीही क्लास टीचर म्हणतात की आम्हाला माहिती नाही. मग तुम्ही काय कराल? तिच्या अजून 4 मित्र मैत्रिणींकडे चौकशी कराल. ती सुद्धा चौकशी केल्यानंतर तुम्हाला पत्ता मुलीचा काहीच लागला नाही. तर तुमच्या डोक्यामध्ये काय सुरू होईल? आई असू दे किंवा बाबा असू दे, डोक्यामध्ये काय सुरू होतं? सगळी नकारात्मकता, निगेटिव्ह विचार सुरू होतात की आता काय झालं असेल, कुठे असेल, आणि तशी तशी चित्र आपण बघायला लागतो. होतं की नाही असं? म्हणून आपल्याला विचार सुद्धा पवित्रच ठेवायचे आहेत. आता मी तुम्हाला हे प्रॅक्टिकली समजावून सांगते. सगळ्यांनी डोळे बंद करून बसा बघू. जसं आपण मेडिटेशनसाठी बसतो तसं बसा. आपण एक छोटंसं 1.5 ते 2 मिनिटाचं मेडिटेशन बघायचं आहे प्रॅक्टिकलसाठी. डोळे बंद करा सर्वांनी. तुमचं संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करा. तुमचं संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा आणि बघा, तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फूल आलेलं आहे. तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फूल आलेलं आहे. ते पूर्ण उमललेलं असू दे, पूर्ण फुललेलं असू दे किंवा कळी स्वरूपात असू दे. पूर्ण फुललेलं असू दे किंवा कळी स्वरूपात असू दे. अगदी तुमच्या आवडत्या रंगाचं ते गुलाबाचं फूल आहे. अगदी तुमच्या आवडत्या रंगाचं ते गुलाबाचं फूल आहे. तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीने दिलेलं ते फूल आहे. तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीने खूप प्रेमाने दिलेलं ते गुलाबाचं फूल आहे. तुम्ही हे फूल तुमच्या चेहऱ्याजवळ आणलेलं आहे. त्या फुलाचा सुगंध तुम्हाला अधिक प्रसन्न करत आहे. त्या फुलाचा सुगंध तुम्हाला अधिक प्रसन्न करत आहे. त्याच प्रसन्नतेसोबत तुमच्या चेहऱ्यावरती एक स्माइल आलेला आहे. तुमच्या चेहऱ्यावरती एक स्माइल आलेला आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. आता हळूहळू डोळे उघडायचे आहेत. हळूहळू डोळे उघडायचे आहेत. स्लोली स्लोली कम बॅक. स्लोली स्लोली कम बॅक. कोणाकोणाला गुलाबाचं फूल जाणवलं? गुलाबाचं फूल जाणवलं की नाही? मग ज्या गोष्टीचं अस्तित्वच नव्हतं अशी गोष्ट आपण आपल्या कल्पनेच्या मार्फत उभी केली. ही आहे आपल्या सबकॉन्शियस माइंडची ताकद. मग जी गोष्ट तुम्हाला हवी आहे, तुम्ही तिचंच का नाही कल्पना करून ती गोष्ट अस्तित्वामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार? जी गोष्ट हवी आहे तिचं अस्तित्व तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर व्हिज्युअलायझेशन खूप महत्वाची टेक्निक आहे. आता हा पेन सुद्धा कोणाच्या तरी पहिल्यांदा कल्पनेमध्ये आला. त्यानंतर त्या व्यक्तीने त्याचं साहित्य जमा केलं आणि मग कृतीच्या मार्फत हा पेन आपल्या हातामध्ये आला. एखाद्या गृहिणीला जर एखादा पदार्थ बनवायचा असेल तर सगळ्यात पहिला तो पदार्थ चुलीवर शिजण्याआधी तिच्या डोक्यामध्ये शिजतो. डोक्यामध्ये त्याचं चित्र तयार होतं. मग ती सर्व साहित्य जमा करते आणि मग रेसिपीच्या माध्यमातून तो पदार्थ आपल्या पुढ्यामध्ये येतो. जेव्हा डॉक्टर APJ अब्दुल कलामांना मिसाईल बनवायचं होतं तेव्हा सगळ्यात पहिला
त्याचे चित्र त्यांच्या डोक्यात तयार झालं. मग त्यांनी सर्व साहित्य जमा केलं आणि त्यानंतर भारताला पहिलं मिसाईल मिळालं. कळली ताकद व्हिज्युअलायझेशनची किती असते ती. म्हणून इथून पुढे तुम्हाला जे हवं आहे त्याच तुम्हाला कल्पना करायची आहे. आता तुम्ही म्हणाल की एखादी गोष्ट डोक्यात तयार होते, त्याचं मी काहीच नाही करू शकत, डोक्यात आपोआप तयार होते, मग काय करायचं. मग अशा वेळी आपल्या जन्माची सुरुवात ही आपल्या नाभीपासून झालेली आहे. मग नाभीच्या पुढे कट 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 डिलीट 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 हे आपल्याला आपल्या नाभीच्या पुढे अशा प्रकारे करायचं, जेणेकरून तो विचार आपण आपल्यापासून तोडून टाकू शकू. आणि अफर्मेशन्स, त्याचं काय करायचं. चांगल्या अफर्मेशन साठी येलो पानावरती रेड पेनने आपल्याला जी गोष्ट पाहिजे आहे ती पूर्ण वर्तमान काळात लिहायची आहे. येलो पेजवर रेड पेनने जी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे ती पूर्ण वर्तमान काळात लिहायची आहे, जेणेकरून आपली इच्छा आपण लवकर पूर्ण करू शकू. 2 मुद्दे कळले का सबकॉन्शियस माइंडला ऍक्टिव्हेट करण्याचे. अजून बघा, काही महिला त्यांची तक्रार असते, बहुतेक जणींची असते हल्ली, की आमचे अहो आमच्याकडे लक्षच देत नाही. 70% महिला भारतातल्या घरामध्ये गाऊन परिधान करतात. आता किचन मध्ये काम केलं किंवा अजून कोणतं काम केलं आणि हात धुतले तर काय करतात, त्या आपल्या गाऊनलाच हात पुसतात. मग त्यांचा गाऊन खराब असतो, परत त्यांच्या केसांचा अवतार झालेला असतो. मग जर अशा अवतारात तुम्ही तुमच्या नवऱ्यासमोर गेलात, जेव्हा नवरा ऑफिस मधून थकून घरी येतो, अशा अवतारात तुम्ही नवऱ्यांसमोर गेलात तर नवरा तुम्हाला प्रेम देईल की तिरस्कार देईल. बघा, काउन्सिलिंग साठी जेव्हा माझ्याकडे केसेस येत असतात त्यावेळेला आम्ही अशा प्रकारचे सल्ले त्यांना देत असतो की सगळ्यात पहिला तुमचा गाऊन चेंज करा आणि मगच नवऱ्यासमोर जा प्रसन्न मुद्रेने. या एका उपायाने सुद्धा बऱ्याच जोडप्यांमधले प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. आता तिसरा मुद्दा आपला मेडिटेशनचा, जो आपण बघितला, मेडिटेशन सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट करण्यासाठी. बघा, जर एखादी स्त्री घरामध्ये भाजी कापत असेल आणि भाजी कापत असताना तिचं लक्ष जर दुसरीकडेच असेल तर काय होईल. भाजी कापताना तिचं लक्ष दुसरीकडेच असेल तर काय होईल. सुरी भाजीऐवजी तिच्या हातावरून फिरेल. जर एखादा विद्यार्थी एखादा विषयाचा अभ्यास करत असताना वेगळ्याच डोक्यामध्ये विचार करत असेल तर त्याचा अभ्यास होईल का व्यवस्थित. ड्रायव्हर गाडी चालवत असताना वेगळाच विचार करत असेल तर पुढे जाऊन त्याचा अपघात हा होणारच आहे. म्हणून हायवेवरती बोर्ड लागलेले असतात, नजर हटी दुर्घटना घटी. म्हणूनच आपण जी गोष्ट करणार आहोत ती पूर्णपणे मन लावून करायची आहे. मेडिटेशन म्हणजे तुम्ही अगदीच मोठ्या मोठ्या ध्यानधारणा करा असं मी काहीच सांगत नाहीये. जी गोष्ट आपण करत आहोत ती वर्तमानातल्या क्षणांमध्ये लक्ष देऊन करणं म्हणजे सुद्धा मेडिटेशनच असतं. जर एखाद्या मुलाने व्यवस्थित अभ्यास केला, जो विषय आहे त्याच विषयाचा अभ्यास मन लावून केला तर त्याला रिझल्ट सुद्धा चांगलाच येणार आहे. एखाद्या गृहिणीने मन लावून स्वयंपाक केला तर जेवण कसं बनेल, अतिशय रुचकर. मी सगळ्यांना एकदा लास्ट सांगते, एनर्जीचा क्लास आहे, व्हिडिओ ऑन करून बसा. आणि माझी ही लेवल 1 फ्री देण्याची लास्ट बॅच आहे. ह्याच्या पुढच्या बॅचेस मध्ये मी लेवल 1 फ्री देणार नाहीये. व्हिडिओ ऑन करून व्यवस्थित क्लास अटेंड करा, तुम्हाला रिझल्ट सुद्धा चांगलाच येणार आहे. जे व्हिडिओ ऑन करून आहेत त्यांचा लाईफ चेंज करण्याची जबाबदारी माझी. व्हिडिओ ऑफ आहेत त्यांचा आपण काहीच करू शकत नाही. पुढचे 4ही दिवस लाईव्ह क्लास हा व्हिडिओ ऑन करून बसा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वर्तमानातल्या क्षणांना तुम्ही जशी एनर्जी द्याल तसाच रिझल्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे.
आता ही आहे होपोनोपोनो प्रेयर. कोणी बऱ्यापैकी लोकांना आयडिया असेल होपोनोपोनो प्रेयर बद्दल. तर हे आहे डॉक्टर हेले. ह्यांनी जे अति गुन्हेगार लोक होते त्यांच्यावरती ही प्रेयर वापरली होती. ती प्रेयर अशी होती, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आणि त्याच्यामध्ये मी एक गोष्ट ऍड केली आहे, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. स्वतःला माफी मागणं, स्वतःची माफी मागणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर त्यांनी त्या अति गुन्हेगार लोकांवरती ही प्रेयर वापरली. त्यानंतर त्यांच्यामध्ये इतका बदल झाला, ते इतके सुधारले की त्यांना ते जेल कायमस्वरूपी बंद करावं लागलं. एवढी पॉवर त्या होपोनोपोनो प्रेयर मध्ये आहे. तुम्ही सुद्धा एखाद्या तुमच्या गोष्टीसाठी ही प्रेयर वापरू शकता. जसं की तुमचं स्वतःचं आरोग्य असेल तर कसं म्हणणार, हे माझ्या आरोग्या, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. हे तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ रात्री 21 वेळा म्हणू शकता. रात्री सांगण्याचं कारण की आपलं झोपेमध्ये असताना आपलं सबकॉन्शियस माइंड हे सगळ्यात जास्त काम करत असतं. जे मी अफर्मेशन सांगितले येलो पेज वरती रेड पेनने, हे सुद्धा आपल्याला रात्री झोपतानाच लिहायचे आहे. येलो पेज वरती रेड पेनने तुम्ही हे अफर्मेशन लिहू शकता. आता तुमच्यावर असलेल्या कोणत्याही 10 रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही आता इथे लिहून काढा. कोणत्याही 10 जबाबदाऱ्या, काहीही असेल ते, मुलांचं शिक्षण, मुलांची लग्न, सासू सासरे, आई वडील, पती पत्नी संबंधित काहीही जबाबदारी असेल तुमच्यावर, ती तुम्ही आता पेपरवर लिहून काढा. आता तुमच्या ह्या लिस्ट मध्ये तुमचा स्वतःचा नंबर कितवा आहे एवढं मला सांगा. गॅरंटीने सांगते की कोणीही स्वतःचा नंबर पहिला किंवा दुसरा लिहिलेला नसणार. आता बघा, जर मी माझं उदाहरण देते. आता मी इथे ऑफिस मध्ये बसलेली आहे आणि इथेच मला जर काही झालं तर माझ्या घरचे काय करतील, पुढच्या 4 ते 5 तासाच्या आत माझे अंतिम क्रियाकर्म केले जातील. त्यानंतर घरी येऊन आंघोळ करतील, त्यानंतर फोटो लावला जाईल, पण त्या फोटोला सुरुवातीचे 13-14 दिवस ताज्या फुलांचा हार असेल. त्यानंतर एकच परमनंट फुलांचा हार घातला जाईल. आणि जेव्हा कधी घराला रंगकाम करायचं असेल, इंटेरियर बदलायचं असेल, अशा वेळेला माझा फोटो हा अडगळीच्या खोलीत किंवा सरळ घराच्या बाहेर. झालं, संपलं माझं अस्तित्व. एवढंच माझं अस्तित्व होतं त्या फोटो पुरतं. आणि हे शरीर आहे तोपर्यंत. म्हणूनच मी पहिलाच सांगितलं की आपलं शरीर खूप महत्वाचं आहे. आपण असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर आपल्याला आनंद वाटायचा असेल तर स्वतः अंतर्मनापासून आनंदी असणं खूप महत्वाचं आहे. तुम्हीच बघा, तुमच्या घरामध्ये आधीच्या किती पिढ्यांचे फोटो आहेत, कमीत कमी 1 किंवा 2. काही लोकांच्या घरात तेवढे सुद्धा नसतात. आधीच्या कोणत्याच पिढ्यांचे फोटो इथे नसतात. म्हणून जर तुम्ही चिडचिड केली तर तुम्ही लोकांना सुद्धा चिडचिडच देणार आहात. म्हणून तुम्ही स्वतः अंतर्मनापासून आनंदी असणं खूप गरजेचं आहे. आता जर तुम्ही घरातून बाहेर जाणार असाल, त्यानंतर तुम्ही आनंदी मुद्रेने बाहेर पडता. पण काही वेळेला तुम्ही बाहेरून घरात जाताना काय करता, बाहेरचा सगळा ताण तणाव आपल्यासोबत घरी घेऊन जाता. जर तुमच्या घराच्या बाहेर झाड असेल तर त्या झाडावरती घरात प्रवेश करण्यापूर्वी सर्व ताण डिप्रेशन झाडावर टांगून द्यायचं आणि मगच घरात प्रवेश करायचा.
झाड नसेल तर एखाद्या डस्टबिन मध्ये सगळं डिप्रेशन ताण टाकायचं आणि मगच घरात जायचं, कारण आपल्या घरचे हे आपली वाट बघतात, आपल्या ताण आणि तणावाची नाही. बघा, एक जोडपं होतं, त्यांना 2 मुलं होती. त्या मुलांना त्यांनी कर्ज काढून शिकवलं आणि परदेशामध्ये सेटल व्हायला पाठवलं. म्हणजे त्यांनी तिकडेच नोकरी बघितली आणि तिकडेच सेटल झाले. लग्न केली ही सुद्धा आई वडिलांना सांगितली नाही, करताना नंतर सांगितलं. एके दिवशी आईचा मृत्यू झाला. वडिलांनी फोन करून मुलांना बोलवलं. मोठा मुलगा बोलला की मला येणं शक्य नाहीये, लहान भाऊ येईल. लहान भाऊ आला, त्याने आईचं क्रियाकर्म केलं. वडील त्याला म्हणाले की 12व-13व पर्यंत तरी तू थांब. तर मुलगा म्हणाला की मला हे शक्य नाहीये, हे पैसे घ्या आणि तुम्हीच सर्व पुढचे विधी करा, मी जातो. आधीच वडील पत्नी गेल्याच्या दुःखामध्ये होते. त्यानंतर मुलाचं हे असं उत्तर. वडील टेरेसवरती गेले. 3ऱ्या मजल्यावरून त्यांनी खाली उडी मारली आणि स्वतःला संपवलं. सोबत एक चिठ्ठी सोडली होती मुलासाठी. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की आलाच आहेस तर माझे सुद्धा अंतिम संस्कार करून जा, म्हणजे पुन्हा तुला भारतामध्ये येण्याची गरज नाही. अशा प्रकारे त्या पत्नीचं आणि पतीचं आयुष्य संपलं, ज्यांनी मुलांना कर्ज काढून शिकवलं होतं, परदेशामध्ये पाठवलं होतं. सांगा, आपण कोणत्या कॉम्पिटिशन मध्ये मुलांना टाकत आहोत? आपली मुलं आपल्या सोबत आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत असणं महत्वाचं नाहीये का? कॉम्पिटिशन सुद्धा मुलांना आपणच दाखवली. मुलांना ह्यातलं काहीच माहिती नव्हतं. ह्याचा अर्थ असा नाहीये की आपण मुलांना हाय लेवलचं शिक्षण देऊ नये, पण आपली मुलं आपल्या सोबत असणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तर सगळ्यात पहिला, कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही आपल्याला आपल्यापासून करायची आहे. आपल्याला स्वतःला प्रायोरिटी पहिला द्यायची आहे. त्यानंतर आपलं मन हे एका मॅग्नेट प्रमाणे असतं. जसं जी गोष्ट आपल्याला हवी आहे, ज्या गोष्टीचा आपण विचार करू, तीच गोष्ट आपल्यापर्यंत अट्रॅक्ट होणार आहे. या 5 लाईन आहेत, त्या प्रत्येकाने सकाळी उठल्यानंतर म्हणायच्या आहेत. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. उद्यापासून सर्वांनी सुरुवात करा बघू. हे 5 वाक्य स्वतःशीच बोलायला तुम्हाला नक्की फरक जाणवेल. भगवान गौतम बुद्ध सुद्धा म्हणतात, व्हॉट वी थिंक वी बिकम. ज्याप्रमाणे असं म्हटलं जातं की आपण जे खात असतो तसेच आपण दिसतो, त्याचप्रमाणे आपण जो विचार करतो तसेच आपण बनत असतो. नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि इथून पुढे आयुष्य कंप्लेंट मध्ये नाही, कम्प्लिशन मोड वरती जगायचं आहे. आपल्याकडे जे आहे त्याच्यावर पहिला फोकस करा. जे नाहीये त्याचा विचार करायचा नाही. जे नाहीये ते आपण रेकीमधून मिळवणार आहोत, पण सध्या जे आहे त्याच्यावर फोकस करा आणि त्याला एक्सपांड करण्याचा प्रयत्न करा. तर आता आपला पुढचा टॉपिक आहे आजचा, पास्ट लाईफ मेडिटेशन. या मेडिटेशनच्या माध्यमातून आपण आपल्या गतकाळातील जुन्या आठवणींना पुसून टाकणार आहोत. जे लोक आहेत ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्या लोकांना माफ करणार आहोत आणि आपल्याकडून ज्या चुका झाल्या त्यासाठी आपण इतरांची माफी देखील मागणार आहोत. माफ करणं सोपं नाहीये, पण माफ केल्यानंतरचं मॅजिक आपण आपल्या आयुष्यामधून अनुभवू शकणार आहोत. आपल्याकडे एक केस होती, त्यांच्याकडे 5-5 केसेस होत्या त्यांच्यावर कोर्टाच्या. त्यांनी ह्या मेडिटेशनच्या माध्यमातून त्यांना माफ केलं आणि त्यांच्या त्या कोर्टाच्या केस सुद्धा नील झालेल्या आहेत. असे विविध चमत्कार ह्या माध्यमातून घडलेले आहेत. तर आपण आता हे मेडिटेशन आता घेणार आहोत. सर्वांनी पाणी पिऊन तयार राहायचं आहे. सर्वांनी पाणी पिऊन तयार राहायचं आहे आणि मेडिटेशनसाठी रेडी व्हायचं आहे. रेडी?
माझा व्हिडिओ ऑफ असेल, माझा आवाज येईल, मी सांगते तसं तसं व्यवस्थित माझ्या सूचनांचं पालन करा. आजच्या या ध्यान साधनेत आपणा सर्वांचं स्वागत आहे. या ध्यान प्रक्रियेमध्ये आपण आपल्या मनातील सर्व गतकाळातील आठवणींना उजाळा देणार आहोत. सर्व चांगल्या आठवणी मनात साठवून ठेवणार आहोत व वारंवार मनाला दुःख देणाऱ्या नकारात्मक आठवणींना आपण आज कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. आपल्या मन आणि औरामधून सर्व आठवणींना डिलीट करणार आहोत. तुम्हाला कोणताही आवाज त्रास देणार नाही याची पहिला खात्री करून घ्या. आता आपण सुरुवात करूया. सर्वात पहिला मी रेकीला कॉल करते. तुम्ही फक्त माझ्या मागून म्हणा, तुम्हाला अजून रेकीला कॉल करता येत नाहीये. मी माझी आभारी आहे. या ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीशी आभारी आहे. माझे माता पिता, सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. अनुभव करायचा आहे की अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय शक्ती ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. तुमचं शरीर, मन, 7 चक्र आणि औराला संपूर्ण सकारात्मकतेने व्यापून टाकत आहे. तुमचं शरीर, मन, 7 चक्र आणि औराला संपूर्ण सकारात्मकतेने व्यापून टाकत आहे. आता आपण एका अनोख्या प्रवासाला निघणार आहोत. हा प्रवास आपल्याला भूतकाळाचा करायचा आहे. आत्ताच्या या क्षणांपासून आपल्या जन्मापर्यंतचा प्रवास हा आपण करायचा आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करा. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि समृद्धी प्रदान करीत आहे, तर जाणारा प्रत्येक श्वास तुम्हाला तुमच्या संपूर्ण औरामधून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर घेऊन जात आहे. एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. आता आपण एका सुंदर प्रवासाला सुरुवात करत आहोत. तुम्ही आता जिथे बसलेले आहात तिथून तुम्ही अलगदपणे उठून तुमच्या दारापर्यंत आलेले आहात. दार उघडताच एक सुंदर लाल रंगाचं कार्पेट अंथरलेलं आहे. त्या कार्पेट वरून तुमची पावलं आता चालायला लागलेली आहेत. बाहेर येताच तुम्हाला एक सुंदर गाडी दिसली. त्या गाडीत तुम्ही बसलात. आता ती गाडी रस्त्यावरून धावायला लागली. धावत असताना तुम्हाला आजूबाजूला रंगीबेरंगी फुलांच्या अनेक बागा दिसल्या. त्या फुलांचा मनमोहक सुगंध तुम्हाला प्रसन्न करीत आहे. हळूहळू ती गाडी पुढे जात आहे. आणि एका भव्य अशा मोठ्या दालनासमोर ती गाडी येऊन थांबलेली आहे. अगदी हळूवार तुम्ही त्या गाडीतून उतरलात आणि त्या दालनासमोर जाताच त्या दालनाचं दार उघडलं गेलेलं आहे. एक संगमरवरी मंडप तुम्हाला आत गेल्यावर दिसला. त्या मंडपावरती एक चौरंग आहे आणि त्या चौरंगावरती जाऊन तुम्ही बसलात. अगदी रिलॅक्सपणे तुम्ही त्या चौरंगावरती जाऊन बसलात. आता तुम्हाला तुमच्या मागच्या 24 तासाचा काळ आठवायचा आहे. या 24 तासात तुमच्या सोबत अनेक चांगल्या वाईट घटना घडल्या असतील.
अनेक चांगल्या वाईट घटना घडलेल्या असतील, त्या तुमच्या डोळ्यांसमोर चित्रांच्या स्वरूपात प्रकट होतील. त्या तुमच्या डोळ्यांसमोर चित्रांच्या स्वरूपात प्रकट होतील. या घटनांमध्ये ज्या काही चांगल्या घटना आहेत, या घटनांमध्ये ज्या काही चांगल्या घटना आहेत त्या तुम्हाला मनाच्या बंदिस्त कोपऱ्यात साठवायच्या आहेत. त्या तुम्हाला मनाच्या बंदिस्त कोपऱ्यात साठवायच्या आहेत. आणि ज्या घटनांमुळे तुम्हाला खूप दुःख झालं, त्या सर्व घटना तुम्हाला तुमच्या औराच्या शरीराच्या बाहेर काढायच्या आहे. मग तो कोणी तुम्हाला दिलेला त्रास असू दे, कोणताही तिरस्कार असू दे, कितीही द्वेष वाटत असला तरीही त्या घटना तुम्हाला तुमच्या शरीराच्या बाहेर काढायच्या आहेत. व कळत नकळत तुमच्याकडून कोणी दुखावलं गेलं असेल तर त्यांची आपण माफी मागायची आहे. आपल्या शब्दांनी, आपल्या वागणुकीमुळे, आपल्या कृतीने कोणाला दुःख झालं असेल तर त्यांची आपण माफी मागायची आहे. बघा, आपण मागितलेली माफी ही त्या लोकांपर्यंत सहजतेने पोहोचणार आहे, कारण ती लोक आणि आपण ब्रह्मांडाचा एक भाग असल्यामुळे आपण मागितलेली माफी त्या लोकांपर्यंत अगदी सहजतेने पोहोचणार आहे. आता गेल्या 24 तासातला ताण हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली आहे. आता गेल्या 24 तासातला ताण हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. आता तुमच्या मनाच्या सर्व कोपऱ्यात फक्त आणि फक्त प्रेम आहे. तुमच्या मनाच्या सर्व कोपऱ्यात फक्त आणि फक्त प्रेम आहे. आता आपल्याला मागच्या 1 महिन्यात जायचं आहे. आता आपल्याला मागच्या 1 महिन्यात जायचं आहे. ज्या काही चांगल्या घटना तुमच्या सोबत मागच्या 1 महिन्यात घडल्या त्या तुम्हाला आठवायच्या आहेत. आणि सर्व चांगल्या घटना मनाच्या बंदिस्त कोपऱ्यात साठवायच्या आहेत. आणि ज्या वाईट घटना घडल्या त्या वाईट घटनांना आपल्या आयुष्यातून कायम स्वरूपी शरीराच्या बाहेर टाकायचं आहे. त्या सर्व वाईट घटनांना कायम स्वरूपी आपल्या शरीराच्या बाहेर टाकायचं आहे. आता मागच्या 1 महिन्याचा असलेला ताण हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली आहे. आता आपल्याला मागच्या 1 वर्षात जायचं आहे. मागच्या 1 वर्षामध्ये तुमच्या सोबत अनेक चांगल्या आणि वाईट घटना घडल्या असतील. त्यातल्या सर्व चांगल्या घटनांना आपल्याला मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त करायचं आहे. सर्व चांगल्या घटनांना मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त करायचं आहे. व ज्या वाईट घटना आहेत त्या वाईट घटनांना आपल्याला आपल्या आयुष्यातून कायमस्वरूपी काढून टाकायचं आहे. आपल्या संपूर्ण शरीर, मन, 7 चक्र आणि औरामधून सर्व वाईट घटनांना डिलीट करायचं आहे. ज्या घटना खूप दुःख देणाऱ्या होत्या त्या सर्व घटना आता डिलीट झालेल्या आहेत आणि मनावरचा ताण हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली आहे. आता आपल्याला मागच्या 10 वर्षात जायचं आहे. मागच्या 10 वर्षामध्ये अनेक चांगल्या आणि वाईट घटना घडल्या. त्यातल्या चांगल्या घटना आपल्याला आपल्या मनात साठवायच्या आहेत. त्यातल्या चांगल्या घटना आपल्याला आपल्या मनात साठवायच्या आहेत. आणि ज्या घटनांमुळे आपल्याला खूप दुःख झालं, अनेक दुःखांचा आपण सामना केला, त्रास देणाऱ्या जी कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला, त्या क्षणांना आपल्याला माफ करायचं आहे. त्या व्यक्तीला, त्या क्षणांना आपल्याला माफ करायचं आहे. आणि आपल्या शरीरामधून कायम स्वरूपी बाहेर काढायचं आहे. आता तुमच्या मनावरचा ताण अजून थोडा कमी व्हायला सुरुवात झाली आहे. अजून थोडा कमी व्हायला सुरुवात झाली आहे. आता आपल्याला आपल्या बाल्यावस्थेत जायचं आहे. आपल्या बाल्यावस्थेत जायचं आहे. बाल्यावस्थेपर्यंत ज्या काही घटना होत्या त्या सर्व घटना तुमच्या डोळ्यासमोर यायला सुरुवात झाली आहे. ज्या चांगल्या घटना होत्या त्या आपल्याला आपल्या मनामध्ये साठवायच्या आहेत. त्यांना मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त करायचं आहे.
आणि ज्या घटना वाईट होत्या त्यांना आपल्या शरीराच्या मनाच्या बाहेर कायम स्वरूपी काढायचं आहे. शरीराच्या आणि मनाच्या बाहेर कायम स्वरूपी काढायचं आहे. आता मनावरचं ओझं अजून थोडं कमी झालं आहे. आता आपण त्या क्षणामध्ये प्रवेश करत आहोत ज्या दिवशी आपण पृथ्वीवरती पहिला श्वास घेतला होता. आपलं ते गोजिर सुंदर रूप बघून आपल्या कुटुंबाला झालेला आनंद, आपल्या आई वडिलांना झालेला आनंद आपल्याला अनुभव करायचा आहे. तो क्षण होता परमेश्वराने, ईश्वराने ती जीवन नावाची कोरी पाटी, जीवन नावाची संधी तुमच्या हातामध्ये देण्याचा. तो क्षण होता क्रिएटरने कोरीपाटी तुमच्या हातामध्ये देण्याचा. आता तीच कोरीपाटी घेऊन आपल्याला हळूहळू आपल्या वर्तमानातल्या क्षणांमध्ये यायचं आहे. आपल्याला ती कोरीपाटी घेऊन हळूहळू मागे फिरायचं आहे. जिकडून तुम्ही त्या दालनामधून सुरुवात केली त्या दालनामध्ये तुम्हाला सर्वात पहिला प्रवेश करायचा आहे. त्या दालनामध्ये तुम्हाला सर्वात पहिला प्रवेश करायचा आहे. आता सगळ्यात पहिला बघा, वरचा क्रिएटर तुमचा ज्या दैवतावरती श्रद्धा आहे, परत तुमचे आई वडील सर्व तुम्हाला प्रसन्न मुद्रेने बघत आहेत. हे सर्व तुम्हाला प्रसन्न मुद्रेने बघत आहेत, तुम्हाला आशीर्वाद देत आहेत, तुमच्याकडे बघून स्मित हास्य करीत आहेत, तुमच्याकडे बघून स्मित हास्य करीत आहेत. आता तुम्हाला ती जीवन नावाची कोरीपाटी आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन परत यायचं आहे. त्या दालनामध्ये आल्यावर तुम्हाला परत त्या दालनाच्या दारापर्यंत यायचं आहे. दारापर्यंत आल्यावर पुन्हा तीच गाडी तुमची वाट बघत तिथे आहे. त्या गाडीमध्ये तुम्हाला बसायचं आहे आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. त्यानंतर त्या सुंदर फुलांच्या बागा तुम्हाला परत दिसत आहेत. हळूहळू त्या फुलांना बघत तुम्हाला तुमच्या मुख्य द्वारापर्यंत यायचं आहे. आता तुम्ही गाडीमध्ये उतरलात. लाल रंगाच्या कार्पेट वरून चालत तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलात. लाल रंगाच्या कार्पेट वरून दारात आला, मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आला आहात. आता तुम्ही जिकडून ध्यानाला सुरुवात केली तिकडेच तुम्हाला हळूहळू जायचं आहे. हळूहळू जायचं आहे. आपण आनंद घेऊन आपल्या भूतकाळातून परत आलेलो आहोत. आपण आनंद घेऊन भूतकाळातून परत आलेलो आहोत. नवीन उमेदीने, नवीन ध्येयाने जीवन लिहिण्याची कोरी पाटी घेऊन आपण हळूहळू परत आलेलो आहोत. आता हीच जीवन लिहिण्याची नवीन कोरी पाटी घेऊन तुम्हाला हळूहळू परत यायचं आहे. आत्ताच्या क्षणामध्ये तुम्हाला हळूहळू परत यायचं आहे. हळूहळू परत यायचं आहे. स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक. हळूहळू डोळे उघडा. सर्वांनी हळूहळू डोळे उघडा आणि थोडस पाणी पिऊन घ्या. आपण जी काही निगेटिव्हिटी बाहेर काढली ती बॅलन्स होण्यासाठी पाणी पिऊन घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिला पाणी पिऊन घ्या. कोणी सांगू शकतं की काय अनुभव आला कोणाला? कोणी बोलू शकतं काय अनुभव आला ते शेअर करू शकतं का? किंवा आजचा क्लास कसा वाटला ह्याबद्दल कोणी काही सांगू शकतं का? चला, आजचं आपलं टॉपिक्स झालेले आहेत. उद्या आपण रेकी म्हणजे काय, उद्या आपण ऍक्च्युअल रेकीला सुरुवात करणार आहोत. रेकीचा इतिहास, रेकीची तत्व, रेकीबद्दल असणारे गैरसमज आणि रेकीचे फायदे हे आपण उद्याच्या क्लासमध्ये शिकणार आहोत. आणि आपण उद्या औरा सुद्धा बघू. तुमच्या सोबत जर एखादी व्यक्ती औरा बघण्यासाठी लाईव्ह मध्ये असेल तर तुम्हाला तो टॉपिक अगदी जास्त व्यवस्थित कळेल. शक्य असेल तर कोणीतरी एक व्यक्ती तुमच्या सोबत तुम्ही ठेवू शकता. थांबायचं आपण आज इथे. काही क्वेश्चन्स आहेत कोणाला? ओके.
बोलायचंय का कोणाला काही? चला आज आपण इथे थांबूया. माझं ऐकून घेतलं यासाठी बरं बोला आमिर सर बोला, काय बोलताय? हॅलो. हा बोला. हा मॅडम, ज्यावेळेस तुम्ही ते सांगत होता की आपण गाडीमध्ये बसलो आवाज होतो नाही तिकडे मला येत आहे झोप मला लागली. तुमचा. हॅलो. हा बोला. ज्यावेळेस तुम्ही आपल्या लहानपणाकडे घेऊन गेला होता हा त्यावेळेस झोप लागली होती. नंतर ना काय आठवलं नाही पुढचं, गाडीत पण बसलं तुम्ही तेवढंच चांगल्या आठवलं तिथून. लेवलला गेलात मेडिटेशनच्या, त्यामुळे असं झालं. म्हणजे हा. तुम्हाला चांगला अनुभव आला ह्याचा अर्थ मेडिटेशनचा. व्हेरी गुड. चला आज तुम्ही माझं जे ऐकून घेतलं त्यासाठी तुमचे कोटी कोटी आभार. उद्या पुन्हा भेटू याच सकारात्मक ऊर्जेसह दुपारी 2 वाजता. आणि आज जे लोक व्हिडिओ ऑफ करून बसले त्यांनी उद्यापासून व्हिडिओ ऑन करायचा आहे. माझा हा लेवल 1 फ्री शिकवण्याचा लास्ट 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 बॅच आहे माझी ही, हे मी पहिलाच सांगितलं होतं. त्यामुळे जे शिकवते आहे त्याचा व्यवस्थित लाभ घ्या, व्यवस्थित शिकून घ्या. सर्वांना रिक्वेस्ट आहे व्हिडिओ ऑन करून बसा. आणि ज्यांनी लाईव्ह अटेंड नाही केलं, जे रेकॉर्डिंग बघणार आहेत त्यांनी सुद्धा उद्यापासून क्लास लाईव्ह अटेंड करा. उद्या पुन्हा भेटू या सकारात्मक ऊर्जेसह. धन्यवाद. थँक्यू.